वर्धा आणि हिंगणघाट या दोन शहरांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा रस्ता हा वर्धा आणि हिंगणघाट राज्यमार्ग आहे। पण याच मार्गावरती जर पाहिलं तर आता सध्या खड्डे जे आहेत ते मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। कोट्यावधी रुपये खर्च करून या खड्ड्याची जी एकूण खड्डा जो आहे त्याचं बांधकाम करण्यात आलं, पण आजची जर परिस्थिती पाहिली तर याच ठिकाणी मोठमोठे खड्डे जे आहेत ते अपघाताला निमंत्रण देत आहे। मोठमोठे अपघात जे आहेत या ठिकाणी घडले अशा एकूणच नागरिकांचं सांगणं आहे। आणि अशात हे जे खड्डे आहेत या खड्ड्यांची लांबी रुंदी जर तपासून पाहिली तर मोठे आणि अचानक कुणीही या ठिकाणी खड्ड्यात पडू शकतं अशा प्रकारची एकूण इथली अवस्था पाहायला मिळते आहे। नेमकं या खड्ड्यांवरची एकूण परिस्थिती जर पाहिली तर ही परिस्थिती अपघाताला निमंत्रण देणारी परिस्थिती आहे। आपल्यासोबत याच रस्त्यावरून जाणारे काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया काय सांगाल, कशी या खड्ड्याची परिस्थिती आहे, काय सांगाल तुम्ही? बहुत परेशानी है खड्डे से। हम आंध्रा से वर्धा सेवाग्राम हॉस्पिटल को गया था ट्रीटमेंट करने के लिए, और 2-3 महीने के एक बार जाते हम सेवाग्राम को। ये कैसा है बोले तो रोड, ये सीसी रोड भी डाला ना, सीसी रोड सेंटर में क्रैक से आया और 2 व्हीलर से सीसी रोड में क्रैक में गए, समझो गिर जाते। वैसा पोजीशन है, थोड़ा देख के ये सुधर दिए तो अच्छा रहता। ये गवर्नमेंट के विनती कर रहे हैं, ये रोड जो है हॉस्पिटल लाइन का रोड थोड़ा अच्छा करे तो पब्लिक को बहुत सेवा करे जैसा होता। धन्यवाद। तुम्ही रुग्णालयात गेले होते, रुग्ण ज्या पद्धतीनं या ठिकाणी ॲम्ब्युलन्ससुद्धा या ठिकाणावरून जाते, ॲम्ब्युलन्सवर जाणारा जो रुग्ण या ठिकाणी दगावणार नाही याची सुद्धा शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे। काय सांगाल, आपण रुग्णालयातून आलेला आहात, काय सांगाल नेमकं? ये देखो एम्बुलेंस में जाने वाले को बहुत परेशानी होता, पहले सीरियस रहता वो उन लोग। अभी ये रोड पे जाना बोले तो डिलीवरी पेशेंट ये सेंटर में रोड पे डिलीवरी हो जाता, वैसा है पोजीशन। आपल्यासोबत आणखी काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारूया। याच ठिकाणावरून ते प्रवास करतात आहे आणि याच खड्ड्यातून त्यांनी गाडी काढलेली आहे। आता काय नेमका या प्रकारे हा जो रस्ता आहे हिंगणघाटपासून वर्ध्याला चाललेला आहे, काय रस्त्याची परिस्थिती आहे, काय सांगाल? खूपच खराब आहे सर, खूपच खराब आहे। काय ॲक्सिडेंट व्हायची भीती असते, प्रॉब्लेम असते। दुरुस्तीसाठी मागणी होते आहे, पण काय गव्हर्नमेंट लक्ष देत नाही, प्रशासन लक्ष देत नाही असं वाटतंय? वाटते तसंच। तर आता किती दिवसापासून हे गड्डे आहे रात्री। आपल्यासोबत आणखी एक ऑटो चालक आहे, आपण ऑटो चालकाला विचारू काय या ठिकाणाची जी परिस्थिती आहे, नेमका कशा पद्धतीनं या खड्ड्यांकडे पाहताय तुम्ही? खड्डे जे आहेत त्या खड्ड्यांच्या बाबतीत काय सांगाल? काय पूर्ण गाडी बसते एका खड्ड्यात, एवढी तकलीफ होऊन राहिली आम्हाला खड्ड्यावर। ॲक्सिडेंट होऊ शकते, मगाशीच होत होता माझ्यावाला इथे ॲक्सिडेंट। ट्रक आला तिकडून इकडून गाडी घ्यायला गेलो मी। नेहमी अपडाऊन करताय का तुम्ही? रोज दिवसातून 5 वेळा अपडाऊन होते ना, मजूर नेतो मी। अपघात होतात काय रस्त्याने? हो, अपघात होत नाही तर काय। आता माझाच होत होता मगाशी, दुसऱ्या ट्रिपला आलो तेव्हा। अतिशय भयावह परिस्थिती आपण पाहू शकतो या ठिकाणी पाहायला मिळते आहे की ज्या पद्धतीनं या ठिकाणी जीव मुठीत घेऊन इथले नागरिक जे आहेत एकूणच या गाड्यांमधून प्रवास करतात आहे आणि हा रस्ता नेहमीच अपघाताला निमंत्रण देत असल्याचं जे इथले नागरिक सांगतात आहे। नेमकं प्रशासन या संपूर्ण गोष्टीकडे केव्हा लक्ष देतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।